गुड मॉर्निंग मित्रांनो, कशात तुम्ही? मजेत ना? तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. गावावरून आल्यानंतर हा मी पहिला व्हिडिओ टाकत आहे, तो पण बाईकवरून. सकाळी 5:30 वाजता तर मी निघालो आहे आता, कारण माझं 6 वाजताचं ट्रेनिंग आहे. आज 1 महिन्यानंतर मी आज ट्रेनिंगला चाललो आहे. सकाळी 6 वाजता, नाही तर मी रोज 7च्या ट्रेनिंगला जातो. ट्रेनिंग तशी आज पहिलाच दिवस आहे तर काही जास्त होणार नाही आहे त्याची, कारण पूर्ण स्ट्रेचिंग वर्कआउट घ्यावं लागणार मला त्याचा, कारण बरेच दिवस त्याचा गॅप पडलेला आहे. तो घरात पडला आणि त्याच्या अंगठ्याला मार लागलेला माझ्या क्लायंटच्या, त्याच्यामुळे तो येऊ शकत नव्हता. मला आता गावावरून आल्यानंतर त्याने एक मॅसेज टाकला की सर मंडेपासून यायचं आहे मला. मला ठीक आहे, ये चल. आज मंडेचाच पहिला दिवस म्हणून आज सुरुवात करायची त्याला ट्रेनिंगची, म्हणून निघालो आता 5:30 वाजता. त्याच्यासाठी मला उठायला लागतं 4:30ला. चहा नाश्ता बाकी सगळी कामं करून बरोबर 5:30 वाजता मी निघतो. कारण मला मालाडला जायचं असतं तर मी घाई नाही करत, मी सावकाश आरामशीर निघतो. म्हणजे गाडी पण घाई करत नाही चालवत, सावकाश चालवतो. त्याच्यामुळे थोडा वेळ लागतो जायला यायला मालाडला. तसा आमचा रस्ता बघा कसा खोदून ठेवलेला आहे, त्याच्यामुळे ना खाली लक्ष घालून खूप चालवायला लागते गाडी. तसं आज हेल्मेटला खाली आहे कॅमेरा, त्याच्यामुळे आज तुम्हाला रस्त्यावरचे दृश्य भरपूर चांगले दिसणार. काही तर खोदलं आहे ना, तर ते सगळं सांभाळून चालवायला लागते गाडी. पेवर ब्लॉक आणि काय तरी आहे त्याच्यात, सगळं खडी बिडी पडलेली. ब्रेक मारलं तर पडण्याचे चान्सेस आहेत, म्हणून जरा सावकाश चालवायला लागते. जवळजवळ आता होत आलं आहे काम, बघूया अजून किती दिवस लागत आहेत. सिमेंट टाकल्यावरती 2-3 दिवस लागतात त्यांना सुकायला. तुम्ही गुढीपाडव्याला जाऊन आलात की नाही गावी, किंवा इथे गुढी उभारली की नाही तुम्ही? सकाळी 5:30 वाजताचा नजारा बघा रोडचा. गाड्या कमी, पब्लिक कमी, आणि वरून लाईट्स कमी, त्याच्यामुळे हॅलोजन लाईट पण पेटवायला लागते. आजूबाजूला पब्लिक नाही, फुल शांत रस्ता असतो. आज तर सकाळी जेवढा घाम येत होता की विचारायला नको, एवढं गरम होतं आहे आज. तुमचा गुढीपाडव्याचा दिवस कसा गेला? छान गेला की नाही? मी तर निघालो गावी जायला बसने. माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असणार. बसने जायला निघालो, बस रस्त्यातच खराब झाली. त्याचं एअर सस्पेन्शन फुगा फाटला. बापरे, 5 तास लागले आम्हाला रिपेअर करायला, 5 ते 4 तास. त्यामुळे दुपारी 2च्या आसपास जाऊन मी मालवणला पोचलो. कारण तो फुगा पण नीट बसवलेला नव्हता, दुसरा जो बसवला तो, त्याची पण काही गॅरंटी नव्हती, म्हणून तो आपला सावकाश घेऊन गेला. तर दुपारी 2 वाजवले आम्हाला मालवणात सोडायला. ठीक आहे, पोचलो टायमावर. 1 दिवस अगोदर पोचलो, सगळ्यात मोठी गोष्ट आहे. दुसऱ्या दिवशी गुढीपाडवा होता ना, मी म्हटलं आज पोचवतोय की नाही काय माहिती लवकर. पण नशीब ड्रायव्हर चांगला होता, आणि मेन प्रॉब्लेम हा होता की त्या ड्रायव्हर हा एकच होता चालवणारा, आणि क्लिनर पण एकच. असं झालं. क्लिनर आणि ड्रायव्हर दोघंही बिचारे रात्रभर जागरण करून गाडी चालवून परत ते मालवणपर्यंत घेऊन आले.
चला मग त्यांच्याबरोबर ड्रायव्हिंगला पण थोडं नाईट फुल नाईट जागरण, दिवस जागरण. आणि त्यात परत ती बस होती विरारची, विरारवरून आलेली आणि मालवणला गेली. हॅट्स ऑफ त्या ड्रायव्हरला की एवढ्या लांब त्याने चालवली गाडी. गाडी खराब झाल्यानंतर किती स्ट्रेस असतं डोक्याला. पॅसेंजर काय बोलणार, कोण शीट काय बोलणार, ह्या सगळ्या गोष्टी असतात ना. शेवटी प्रश्न येतो हा मेंटेनन्सचा. मेंटेनन्स आपण किती पद्धतीने करतो, किती चांगलं करतो याच्यावर डिपेंड असतं. बघा रस्त्याला पूर्ण काळोखच आहे, लाईट्सच नाही. सगळ्या रस्त्यावरच्या लाईट्स बंद झालेल्या, 6 वाजायला आलेल्या म्हणून. तरी असो आपल्याला तर सांभाळून चालवायलाच पाहिजे ना, लाईट लावून काळजी करून चालवायला लागते. मारुतीच्या सिग्नलला टर्न मारून आता ऑर्लमच्या ठिकाणी चाललो आहे मी, कारण लिबर्टी गार्डनला उतरायचं आहे ना मला, म्हणून ऑर्लमकडनं टर्न मारलेलं आहे. पूर्ण काळोखच आहे व्हिडिओमध्ये, त्याच्यामुळे जास्त काय दिसत नाही आहे. नाही तर तुम्ही म्हणाल बाईकवरनंच फेऱ्या मारतात म्हणून आणि व्हिडिओ टाकतात, तर तसं काही नाही आहे. माझा हा रोजचा रुटीन आहे. तर जेव्हा मी असं ठिकाणी वेगळं फ्री फिरतो तेव्हा मी चालत व्हिडिओ बनवीनच नक्की, पण सकाळी निघतो ते माझ्या सेफ्टीसाठी मी हा व्हिडिओ लावतो मोबाईल, आणि त्यात जे रेकॉर्डिंग होतं ते मी तुम्हाला दाखवतो. त्याच्यामुळे मी तुम्हाला बाईकवरनं चालवतानाच व्हिडिओ दिसतो. तसंच तर रस्त्याला कोण नसतं ना, आपल्या सेफ्टीसाठी तर लावायच लागतं. हे बघा किती काळोख आहे, म्हणून हा कॅमेरा लावावा लागतो डोक्यावर, हेल्मेटला. आपल्याला आपल्याबरोबर काय घटना घडली, काय झालं हे सगळं दिसतं ना त्याच्यात, म्हणून लावायला लागतो कॅमेरा. पण ते व्हिडिओ चांगले येतात, कधी चांगले नाही येत, तर मग ते तुम्हाला मी व्हिडिओ एडिट करून तुम्हाला दाखवतो. हे बघा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती होती, त्याच्यासाठी ही लिबर्टी गार्डनला केलेली लाईटिंग, किती सुंदर लाईटिंग केलेली आहे. आणि आता आपण आपल्या रोजच्याच ठिकाणी सकाळी 6 वाजताचं ट्रेनिंग आहे, तिकडे आपण आलो आहोत. म्हणजेच चाचा नेहरू पटांगण, त्याला आम्ही चाचा नेहरू पटांगण म्हणतो. नावच त्या ग्राउंडचं आहे, चाचा नेहरू पटांगण. सगळ्यात पहिले मला भेटतील आता योगावाले, खूप माझी आठवण काढत असते, कारण मी त्यांना बरेच जवळजवळ 1 महिना दिसलो नाही मी. आता गेल्यावर बोलतील मला, काय सर कुठे आहात तुम्ही, आलात नाही, कुठे हरवलात. कारण ते खूप बिचारे लाईक करतात मला, ते सर पण आणि तिथली माणसं पण. खूप छान माणसं आहेत तिकडे. तुम्हाला मी दाखवतो, सकाळी 5 वाजल्यापासून तिथे योगा चालू असतो. हा गार्डनचा परिसर आहे. समोर टॉवर आहे, हे पूर्ण मोठं गार्डन आहे चाचा नेहरू पटांगण. ते मी जिथे आता चालतोय ते वॉकिंग ट्रॅक आहे. लोक वॉक करताना दिसतील बघा, हे बघा लोक वॉक करत आहेत. त्या बाजूला क्रिकेट, व्हॉलीबॉल, हॉकी सगळे खेळू शकता. एकच ग्राउंड आहे पण सगळं खेळू शकतं. फुटबॉलही खेळू शकतो. मातीचं ग्राउंड आहे त्याच्यामुळे फुटबॉल खेळत नाही. बाय, चला बाय. तुमचा आता निरोप घेतो मी इकडनं. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.